गांधी दर्शनाचे 25वे शिबिर आहे। महात्मा गांधी स्वतः चळवळीमध्ये त्यांनी पत्रकारितेचा जो वापर केलेला आहे आपल्यापैकी अनेकांना कल्पना असेल की ज्या काळामध्ये एवढी दळणवळणाची साधनं नव्हती त्याही काळामध्ये त्यांनी अगदी दक्षिण आफ्रिकेमध्ये असताना देखील त्यांनी तिथे इंडियन ओपिनियन आणि या प्रकारचे नियतकालिका काढली होती आणि लोकांच्यापर्यंत पोहोचवलं होतं। आणि दांडी यात्रा हे जगामधलं एक अतिशय महत्त्वाचं उदाहरण आहे की त्या काळामध्ये इतक्या मर्यादित साधनं असून देखील त्या चळवळीला जगभर प्रसिद्धी ते मिळवू शकले। तेव्हा या सगळ्या गोष्टीचा आजच्या परिस्थितीमध्ये ज्यावेळी आपण विचार करतो आणि मला जे संदेश दिला शेवटी तो फार महत्त्वाचा आहे की आशा सोडायची नाही आणि खूप बदल होतो, पण बदल आपोआप होत नाही, बदल घडवावा लागतो। आणि बदल घडवताना आपण ज्यावेळी काम करतो अनेकदा त्याच्यामध्ये असे क्षण येतात की आपण निराश होतो की काय। तर राजनी जे सांगितलं कोथरूडमध्ये, तर कोथरूड हा हिंदू राष्ट्र निर्माण करायचा प्रयत्न आहे, पण कोथरूडमध्ये गांधी भवन देखील आहे ना। आणि गांधी भवनने गांधी विचार साहित्य संमेलन घेतलं, गांधी विचार साहित्य संमेलन घेतलं। जवळपास 1,500-2 हजार लोक 2.5 दिवस पूर्णपणे त्या शेवटच्या फायनल मॅच असताना, क्रिकेटची फायनल मॅच असताना देखील थांबून होते आणि सोनम वांगचुक तिथे आले होते। तेव्हा निराश होण्यासारखी परिस्थिती नाही, लढाई होणं, लढाई करत राहणं सैनिकाचं हे कर्तव्य आहे। आणि आपण याचे सैनिक आहोत लोकशाही वाचवण्याचे, तर हे निराश न होणं आणि लढत राहणं, ती लढाई करताना अधिक चांगल्या पद्धतीने कशी करणं यासाठी आपण वेगळे लोकांना इथे मार्गदर्शनासाठी बोलवतो, ते येतात मार्गदर्शन करतात। निखिल वागळे आपल्याकडे 2-3दा येऊन गेलेले आहेत आणि आपण केव्हाही बोलवलं तर ते नाही म्हणत नाही, हक्काने आपण बोलवतो आणि ते येतात। आणि ते फार महत्त्वाचं आहे की चळवळीतून पत्रकारितेपर्यंत पोहोचलेल्या पैकी एक आहे। असे अनेक जण आहेत की जे त्यांनी सुरुवात चळवळीपासून केली आणि नंतर पत्रकारितेमध्ये स्थिरावले। तेव्हा चळवळीशी कमिटमेंट आहे त्यांची, जेपींची आणि त्या प्रकारच्या सगळ्या चळवळीशी। तेव्हा आज अवघड परिस्थिती जरी असली तरी आम्ही सगळे लढणारे लोक आहोत आणि आमचा प्रयत्न आहे की लोकांना सहभागी करून घ्यायचं। एक नेता कोणीतरी येईल, कधीतरी अण्णा हजारे येतो, ज्यावेळी शेषन आलं तो लोकांना वाटतं तो आता जगामध्ये हा एकमेव आपला उद्धारक आहे। तेव्हा एकमेव उद्धारकाच्या आशेवरती आम्ही आपली निष्क्रियता लपवणं हे चुकीचं आहे। सगळ्यांना आपापलं योगदान करावं लागेल। कोणीतरी एक येईल आणि सगळे प्रश्न सोडवेल, कोणीतरी अवतार येईल, ही अवतारी कल्पना आपल्या धर्मशास्त्रामध्ये शोभून दिसते, समाजशास्त्रामध्ये नाही। प्रत्येकाने आपली जबाबदारी उचलणं हे कर्तव्य आहे, त्यासाठी प्रसंगी किंमत द्यायची देखील तयारी ठेवावी लागते। हे सत्र संपवतो। सत्र संपवताना आपण निखिल वागळेचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि आपले पुढचे वक्ते डॉक्टर रुपेश पाटकर आलेले आहेत, तर ते आपली पुढची मांडणी करतील। आपण जे इथे आलेला त्या सगळ्यांना मी एक विनंती करेन की सत्र पुढचंही आपण ऐकूयात आणि दुपारी साधारण 1:30च्या सुमारास आपण जेवणाची सुट्टी घेऊयात। तेव्हा रुपेश पाटकर यांना मी विनंती करतो की त्याने व्यासपीठावर यावं आणि आपण पुढचं सत्र सुरू करू।